शेतकऱ्यांच्या अनुभवाचा फायदा राज्यातील अन्य शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी मित्र ही संकल्पना राबवली जाणार आहे. राज्य सरकारचा कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी आणि प्रगतिशील शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. हे शेतकरी मित्र सहाय्यक कृषी अधिकाऱ्यासोबत काम करतील. त्या मोबदल्यात त्यांना मानधन देण्याचे नियोजन आहे. हा प्रस्ताव प्राथमिक टप्प्यावर असून वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. राज्यातील शेतकऱ्यांना शेतीतील प्रयोग, शेती सल्ला, मार्गदर्शन देण्यासाठी कृषी विभागाचा गाव पातळीवरील कर्मचारी म्हणून सहाय्यक कृषी अधिकारी काम पाहतात. मात्र त्यांना प्रत्येक गावात जाणे जमते असे नाही. शिवाय शेतकरी कृषी विभागाच्या तांत्रिक सल्ल्यावर विश्वास ठेवतातच असे नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शेतीत काम केलेल्या आणि प्रयोग यशस्वी केलेल्या शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष गाव पातळीवर मार्गदर्शनासाठी सहभागी करून घेण्याचा कृषी विभागाचा विचार आहे. यासाठी शेतकरी मित्र ही संकल्पना राबवण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी करणार अर्जाची छाननी. शेतीतील अनेक प्रयोग माहिती अभावी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. तसेच अनेक शेतकरी कृषी विभागाच्या पुरस्कारासाठी अर्जही करत नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रयोग शेतकऱ्यांना माहिती होत नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. या शेतकऱ्यांचे अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्याकरवी छाननी करून अंतिम निवड केली जाणार आहे. शेतकरी मित्र संकल्पनेतील नियुक्त व्यक्तीला ठराविक मानधन देण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता घेतल्यानंतर प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला जाईल. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस जोवर या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविणार नाहीत तोवर हा प्रस्ताव कृषी विभागाकडे राहील. शेतकरी मित्र या संकल्पनेसाठी आर्थिक तरतूद करावी लागल्यास हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर चर्चेसाठी जाईल किंवा विभागाच्या पातळीवर शासन आदेश काढून यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी मित्र नियुक्त केला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.